राधे राधे. तर आज होता मार्गशीर्षचा 3रा गुरुवार, पण जे शूटिंग केलं होतं मी 2ऱ्या गुरुवारी केलं होतं आणि ते काय मी तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं. चला म्हटलं आज ते शेअर करावं. उंबरठा वगैरे पूजन इथं चालू होतं आणि छान हळदीने लेपन वगैरे केलं, कुंकवाने मस्त स्वास्तिक वगैरे काढली आणि आणि माझ्या दारात ना एक पाण्याचं ना घंगाळ भरलेलं असतं, त्याच्यात फुलं ठेवते मी. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की रोज फुलं कुठून आणायची, तर एक साधं पाणी तर भरून ठेवायचंच. ते फुलं नसतील तर आर्टिफिशियल फुलंसुद्धा ठेवू शकतात तुम्ही. माझ्याकडे जर कधी नाहीच मला भेटले फुलं तर मी आर्टिफिशियल फुलांचासुद्धा यूज करते. आणि इथं ना काही गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या झाल्या होत्या, तर त्याचासुद्धा मी यूज इकडे करून घेतलं. त्याच्यानंतर माझा उंबरठा खूपच छान दिसायला लागला. त्याच्यानंतर सिंपल अशी रांगोळी काढून घेतली आणि मला तर खूप इझी जाते ही रांगोळी, म्हणून परत ही रिपीट करते मी. आता बऱ्याच जणांना कळलंही असेल की ही रांगोळी रिपीट झालेली आज आणि खरंच खूप छान दिसते, म्हणूनच काढून घेते. आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर माझं नेहमीच पाणी ठेवलं. त्याच्यातलं एक कारण आहे ते म्हणजे आपल्या घरात खराब जी निगेटिव्हिटी असते ती घरात प्रवेश करत नाही, म्हणून तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही भांड्यात पाणी आवर्जून उंबरठ्याजवळ ठेवत जा. आणि त्याच्यानंतर उंबरठ्याचं इथं माझं फायनली पूजन झालेलं आहे आणि उंबरठा खूप सुंदर दिसत होता. तर तुम्ही बघू शकतात खरंच छान दिसत होता. आणि हेच मी घंगाळ्याचं बोलते. माझ्या घंगाळ्यात रोज असे फुलं आणि पाणी असतं आणि साधारण हे 2-3 दिवस तरी टिकतात पाण्यात व्यवस्थित. उन्हाळ्यात थोडासा प्रॉब्लेम येतो, पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जसंच्या तसं राहतं. त्याच्यानंतर मी फरशी जी होती ती गोमूत्रानेच आज पुसलेली होती आणि गुलाबजल टाकूनच पूर्ण घर पुसून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर इथं तांदळाची रास म्हणजेच अष्टदल कमल काही जण काढतात. इथं मी साधं असं फुल वगैरे काढून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढा. पूजेत भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही पूजा कशा पद्धतीने करतात एवढं काय मॅटर करत नाही. त्याच्यानंतर एक मस्त असं कुंकू वगैरे लावून घ्यायचा. मध्ये थोडंसं थांबली मी आणि त्याच्यानंतर एक नाणं वगैरे टाकलं, हळदी कुंकुमसुद्धा टाकलं, एक फूल टाकलं. त्याच्यानंतर नागणीचे पानं देखील टाकले. 5 पानं हे लावून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर मग मी नारळ ठेवून घेतला. त्याच्यानंतर परत थोडंसं तांदूळ घेतले आणि तिकडंच लक्ष्मीची स्थापनासुद्धा केलेली आणि त्याच्यानंतर 2 पानं शिल्लक होती, तर त्याच्यावर लगेच तांदूळ टाकले. त्याच्यावर तांदूळ वगैरे टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मस्त अक्षदा वगैरे टाकून घ्यायच्या. आरतीखालीसुद्धा अक्षदा टाकल्या होत्या आणि तर हळदी कुंकुम सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि मी अशाच पद्धतीने पूजा ही करत असते. आणि आता प्रत्येक जागी म्हणजे आता प्रत्येक भाग बदलला की पूजा देखील बदलतात, पद्धती बदलतात. आमच्याकडे असेच करतात, काही ठिकाणी मुकुट वगैरे लावतात, पण आमच्याकडे मुकुट वगैरे नाही. जर लक्ष्मीच्या दिवशी ना आम्ही ही लक्ष्मीची मूर्ती आणलेली असते, तीच आम्ही पुढच्या लक्ष्मीपूजेपर्यंत आमच्या घरात प्रत्येकाच्या घरात ही लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. तर ह्याच मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा तीच मूर्ती आम्ही परत पूजेला घेतो. आणि फुलं नसली तर पूजा ही खरंच अपूर्ण वाटते. आणि फुलं मला खूप भरपूर भेटली होती बऱ्यापैकी. आणि इथं पूजेचं साहित्य वगैरे ठेवून दिलं, जसं की बांगड्या वगैरे, हळदीचा तुकडा वगैरे, खारीक हे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची प्रथम पूजनीय आहेत म्हणून त्यांची पूजा करून घेतली. मग इथं कलशाची देखील पूजा करून घेतलेली. आणि तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर आरती देखील पूजा करून घेतली, घंटीची पण केली. त्याच्यानंतर ओवाळून घेतलेलं आणि परत धूपनेसुद्धा ओवाळून घेतलं. आणि धूप लावल्यावर ना घरात एकदम मोहक वास होता. आणि केळी आणायला थोडासा उशीर झाला होता. आहोंनी केळी आणल्या आणि मग केळीसुद्धा ठेवून दिले. त्याच्यानंतर मी पोथीसुद्धा वाचून घेणार होती, कारण लगेच बसल्यावर ना पोथी वाचलं की बरं असतं. कारण की सायंकाळी कसं असं पूजा वगैरे मांडत दुपार होऊनच जाते. त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाक वगैरे इतर सगळी कामं असतात, म्हणून मी आधीच पोथी जी ती वाचून घेते. इथंच एंड करते. राधे राधे.